नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आपण ह्यूमन हेल्थ अँड डिसीज हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण एड्स बद्दल इन्फॉर्मेशन पाहिली होती. आज जो आपण डिसीज स्टडी करणार आहोत त्या डिसीजचं नाव आहे कॅन्सर. हा कॅन्सरचं नाव सर्वजणच ऐकून आहे, पण आज आपण पाहणार आहोत की कॅन्सर नेमकं व्यक्तीला कशा प्रकारे होतो. हा आजार झाल्यानंतर खूप साऱ्या लोकांची काय होते, डेथ होते. आपल्या भारतामध्ये जर आपण पाहिलं तर मिलियन पेक्षा जास्त लोक सफरिंग फ्रॉम कॅन्सर, म्हणजे मिलियन पेक्षा जास्त लोकांना काय आहे, कॅन्सर आहे. आणि त्यापैकी खूप साऱ्या लोकांची काय होते, डेथ होते. मग आपण जर इंडियाचा विचार केला, भारताचा विचार केला तर भारतामध्ये मोर दॅन a million Indian suffer from cancer. More than million Indian suffer. कुणापासून ते, कॅन्सर पासून. आणि त्यापैकी खूप साऱ्या व्यक्तींची काय होते रे, डेथ होते, असं आपल्या एनसायटीनं सांगितलेलं आहे. तर आता पाहूया नॉर्मल सेल आणि कॅन्सर सेल मध्ये काय डिफरन्स आहे. What is the difference between normal cell and cancerous cell? तर पहा, एक नॉर्मल सेल आहे, नॉर्मल सेल. आणि एका ठिकाणी आपण पाहूया कॅन्सरस सेल. कॅन्सरस तर आपण नॉर्मल सेल पाहिली. या नॉर्मल सेल मध्ये जे काही सेल डिव्हिजन असतं ते कसं असतंय, कंट्रोल सेल. कसं असणार, जे काही सेल आहे तिचं जे काही डिव्हिजन आहे ते कसं असतं, कंट्रोल सेल डिव्हिजन. आपण या ठिकाणी काय म्हणणार, कंट्रोल सेल. परंतु आपण जर कॅन्सरियस सेल पाहिली, कॅन्सरची जर सेल पाहिली ज्यामध्ये डिव्हिजन कसं आहे, कंट्रोल आहे का, अजिबात. आपण काय म्हणतो, अनकंट्रोल्ड सेल. अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन. ठीक आहे, यामध्ये कसं आहे, अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन. त्यानंतर आपण पाहतो जे काही कॉन्टॅक्ट इनिबिशन आहे ते नॉर्मल सेल मध्ये प्रेझेंट असतं आणि अनकंट्रोल सेल मध्ये काय, कॉन्टॅक्ट इनिबिशन असते. पण कॉन्टॅक्ट इनिबिशन म्हणजे नेमकं काय आपण बघूया. पहा, ही एक आहे पेट्री डिश. काय आहे, पेट्री डिश. त्यामध्ये काही लिक्विड आहे खाली, बरोबर. आणि या ठिकाणी काही सेल्स आहेत. काय आहे तर सेल्स. या ठिकाणी पण काय, काही सेल्स आहेत. आणि मग आपण काय केलं, या ठिकाणी नॉर्मल सेल ठेवली. काय ठेवली, नॉर्मल सेल. म्हणजे नॉर्मल सेल डिवाइड होणार, इकडे डिवाइड होणार, डिवाइड होणार, डिवाइड होणार आणि डिवाइड होणार. जशी ही नॉर्मल सेल त्या बाकीच्या सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार त्यावेळेस त्याचं डिव्हिजन काय होईल, थांबेल. डिव्हिजन काय होईल, थांबेल. म्हणून आपण काय म्हणतो, कॉन्टॅक्ट इनिबिशन काय प्रेझेंट आहे. म्हणजे जशी सेल कॉन्टॅक्ट मध्ये आली दुसऱ्या सेलच्या, तसं तिचं डिव्हिजन काय केलं, थांबवलं. काय केलं, तिचं डिव्हिजन थांबवलं. आपण या ठिकाणी काय म्हणणार, कॉन्टॅक्ट इनिबिशन. काय या ठिकाणी प्रेझेंट आहे, बरोबर. कॉन्टॅक्ट इनिबिशन काय प्रेझेंट आहे. जर आपण कॅन्सरियस सेल पाहिली, काय पाहिली, कॅन्सरियस सेल पाहिली आणि त्यामध्ये काय आहे, पेट्री डिश. एक पेट्री डिश घेतली आणि त्या ठिकाणी आपण काय केलं, या सेल्स आहे नॉर्मल, बरोबर. आणि या ठिकाणी पण काय येतं, काही सेल्स आहे. आणि मग आपण या ठिकाणी काय केलं, पहा, या ठिकाणी आपण एक कॅन्सरस सेल घेतली. त्या सेलला कॅन्सर झालं आहे ती सेल आपण काय केली, त्या ठिकाणी घेतली.
मग काय झालं की सेल डिवाइड झाली, अशी डिवाइड होणार बरोबर, काय झाली डिवाइड झाली. सेल डिवाइड होऊन ज्यावेळेस कॉन्टॅक्ट मध्ये येणार त्यावेळेस ऍक्च्युली काय पाहिजे होतं, त्याला डिव्हिजन थांबायला पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी डिव्हिजन थांबणार आहे का नाही, या ठिकाणी सेल कंटिन्युअसली काय करत जाणार आहे, डिव्हिजन करत जाणार. काय करणार आहे, डिव्हिजन करत राहणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो इनव्हेसिव्हनेस. काय म्हणणार इनव्हेसिव्हनेस. म्हणजे या ठिकाणी काय आहे कॉन्टॅक्ट इनिबिशन. कॉन्टॅक्ट इनिबिशन म्हणजे काय, कॉन्टॅक्ट इनिबिशन म्हणजे जशी सेल दुसऱ्या सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली तर इनिबिट झाले का नाही, आपण काय म्हणणार कॉन्टॅक्ट इनिबिशन या ठिकाणी काय आहे अब्सेंट आहे. म्हणजे आपण म्हणूया या ठिकाणी इनव्हेसिव्हनेस. इनव्हेसिव्हनेस या ठिकाणी काय आहे अब्सेंट आहे. काय आहे अब्सेंट आहे. आणि या ठिकाणी इनव्हेसिव्हनेस कसा आहे प्रेझेंट आहे. इनव्हेसिव्हनेस काय आहे प्रेझेंट आहे. नेक्स्ट पॉइंट जर म्हणलं तर या सेलची डेथ होऊ शकते का, हो होऊ शकते. मग मोर्टॅलिटी यामध्ये आहे का, हो आहे. या सेलची कॅन्सरियस सेलची डेथ होऊ शकते का, नाही होऊ शकत. मग इमॉर्टल आहे का, नाही. ही कशी आहे इमॉर्टल आहे. आपण या ठिकाणी काय म्हणूया मोर्टॅलिटी. मोर्टॅलिटी म्हणजे काय डेथ या ठिकाणी काय आहे प्रेझेंट आहे बरोबर. या ठिकाणी ही सेल कशी आहे इमॉर्टल सेल आहे. कशी आहे इमॉर्टल सेल या ठिकाणी. ओके. त्यानंतर बघा टेलोमेरेज एन्झाईमचे जे काही सिक्वेन्स आहेत पुन्हामध्ये नॉर्मल सेल मध्ये ते कसे असतात इनॅक्टिव्ह, आणि कॅन्सरस सेल मध्ये टेलोमेरेज सिक्वेन्स जे आहेत एन्झाईमचे सिक्वेन्स ते कसे येतं ऍक्टिव्ह. आपण काय म्हणतो या ठिकाणी टेलोमेरेज. टेलोमेरेज एन्झाईम कशी या ठिकाणी इनॅक्टिव्ह. टेलोमेरेज एन्झाईमचे सिक्वेन्स कशा आहेत इनॅक्टिव्ह, आणि या ठिकाणी काय पहा ऍक्टिव्ह. टेलोमेरेज एन्झाईम सिक्वेन्स. एन्झाईम सिक्वेन्स या ठिकाणी कशा आहेत ऍक्टिव्ह. कशा आहेत ऍक्टिव्ह. मग आता आपण बघूया नेमकं नॉर्मल सेल मध्ये टेलोमेरेज एन्झाईम काय काम करते आणि कॅन्सरस सेल मध्ये टेलोमेरेज एन्झाईम. ही सेल आहे, ही काय सेल आहे. कोणती सेल आहे नॉर्मल सेल. आणि इथे एक सेल आहे, ही कोणती सेल आहे कॅन्सरियस सेल. कशी कोणती सेल आहे कॅन्सरियस. त्या ठिकाणी आपण काय म्हणलं नॉर्मल. कशी आहे नॉर्मल. त्या ठिकाणी कशी आहे कॅन्सरियस सेल. कशी आहे कॅन्सरियस. आता त्या नॉर्मल सेल मध्ये या ठिकाणी काय प्रेझेंट आहे टेलोमेरेज सिक्वेन्स. काय प्रेझेंट आहे टेलोमेरेज सिक्वेन्स बरोबर. आता काय होणार ही जी काही टेलोमेरेज सिक्वेन्स आहे टेलोमेरेज सिक्वेन्स. टेलोमेरेज या टेलोमेरेज सिक्वेन्स काय होणार कमी होईल बरोबर. कधी कमी होणार प्रत्येक सेल डिव्हिजन. प्रत्येक वेळेस सेल डिवाइड होत असताना प्रत्येक वेळेस सेल जेव्हा डिवाइड होते त्यावेळेस त्या टेलोमेरेज सिक्वेन्स काय होतात कमी होतात. आपण काय म्हणूया टेलोमेरेज सिक्वेन्स गेटिंग रिड्यूस. गेटिंग रिड्यूस आफ्टर each cell division. After each cell division. प्रत्येक सेल डिव्हिजन नंतर त्या टेलोमेरेज सिक्वेन्स काय होतील रे कमी होईल. मग काय होणार पुढे ही सेल काय झाली डिवाइड होत झाली. या ठिकाणी
टेलोमेरेज सिक्वेन्स नंतर काय होऊन जातील, एंड होऊन जातील, म्हणजे काय होतील, संपतील. म्हणजे टेलोमेरेज सिक्वेन्स जी काही आहे ती जेव्हा जशी सेल डिवाइड होणार तशा प्रकारे त्याच्या ज्या काही टेलोमेरेज सिक्वेन्स आहेत त्या कमी कमी होत जातील आणि शेवटी टेलोमेरेज सिक्वेन्स काय जाईल, संपून. जशी टेलोमेरेज सिक्वेन्स एंड झाल्या तसं त्या सेलची काय होणार आहे, प्रोग्राम सेल डेथ होणार. काय होणार आहे, त्या ती सेल म्हणून आपण काय म्हणूया, प्रोग्राम सेल डेथ. प्रोग्राम सेल डेथ. आणि याच कंडिशनला आपण काय म्हणतो बघा, अपोप्टोसिस. जी सेल काय झाली, डेथ झाली. आता नेमकं कॅन्सरस सेल मध्ये काय होतं पहा, ही कॅन्सरियस सेल आहे आणि या कॅन्सरस सेल मध्ये या ठिकाणी सुद्धा काय प्रेझेंट आहे, टेलोमेरेज सिक्वेन्स प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे, या टेलोमेरेज सिक्वेन्स प्रेझेंट. टेलोमरेज आता कॅन्सरस सेल मध्ये काय होईल, या ज्या काही टेलोमेरेज सिक्वेन्स आहेत ते काय होतील, ऍक्टिव्ह होतील. काय होतील, ऍक्टिव्ह. बरोबर. ऍक्टिव्हेशन ऑफ टेलोमेरेज म्हणजे काय, टेलोमेरेज एन्झाईमच्या काही सिक्वेन्स आहेत त्या काय होतात, ऍक्टिव्हेट होतील. हे काय होतील, ऍक्टिव्हेशन होईल यांचं. आणि जसंही यांचं ऍक्टिव्हेशन झालं तसं काय होतील रे, या टेलोमेरेज सिक्वेन्स मेंटेन होतील. आपण काय म्हणा, मेंटेन ऑफ टेलोमेरेज एन्झाईम. त्या टेलोमेरेज सिक्वेन्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ते काय होतील, मेंटेन होतील. आणि मेंटेन झाल्यानंतर ती जी काही सेल आहे त्या सेल मध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल, टेलोमेरेज सिक्वेन्स पाहायला भेटेल. हा टेलोमेरेज सिक्वेन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला. मग या सेलची प्रोग्राम सेल डेथ होणार आहे का, म्हणजे सेल मरणार आहे का, नाही. का, त्या ठिकाणी टेलोमेरेज सिक्वेन्स काय झाली, मेंटेन झाली. मग यालाच आपण काय म्हणतो, कॅन्सरेस. म्हणजे या ठिकाणी काय झालं, सेलची ग्रोथ व्हायलाच लागली, सेलची ग्रोथ थांबली का, नाही. मग ही सेल कशी झाली, इमॉर्टल झाली, इमॉर्टल. ठीक आहे. मग या ठिकाणी काय असेल आहे बघा, अपोप्टोसिस या ठिकाणी कशी आहे, अब्सेंट आहे. काय, अपोप्टोसिस अब्सेंट. नॉर्मल सेल आणि कॅन्सरस सेल मध्ये काय डिफरन्स आहे, तर या नॉर्मल सेल मध्ये कंट्रोल्ड सेल डिव्हिजन, कॅन्सरस सेल मध्ये काय, अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन. कॉन्टॅक्ट इनिबिशन कुणामध्ये प्रेझेंट आहे, नॉर्मल सेल मध्ये. कॉन्टॅक्ट इनिबिशन कुणामध्ये अब्सेंट आहे, कॅन्सरस सेल. प्रोग्राम सेल डेथ म्हणजे आपण काय म्हणतो, मॉर्टॅलिटी कुणामध्ये प्रेझेंट आहे, नॉर्मल सेल. इमॉर्टल सेल कोणती आहे, कॅन्सरस सेल. कशी, इमॉर्टल आहे. टेलोमेरेज सिक्वेन्स इनॅक्टिव्ह कुणामध्ये तर, नॉर्मल सेल मध्ये. ऍक्टिव्ह कुणामध्ये तर, कॅन्सरस सेल. मग ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर कॅन्सरस सेल मध्ये काय होणार आहे, टेलोमेरेज सिक्वेन्स काय होणार आहे, मेंटेन होणार आहे. आता टेलोमेरेज सिक्वेन्स मेंटेन झाली तर ती सेल कशी झाली, इमॉर्टल. कशी झाली, इमॉर्टल. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट पॉइंट का, आता सेल कशा प्रकारे डिवाइड होते पहा. तशी सेल काय झाली, डिवाइड झाली आणि या सेलच्या काय बनल्या, एक सेल आणि दोन. काय बनल्या, जे काही सेल डिव्हिजन आहे या ठिकाणी, सेल डिव्हिजन त्यांना कोण कंट्रोल करतं, सेल डिव्हिजन कंट्रोल बाय हे काय, प्रोटो ऑन्कोजिन्स आणि काय म्हणतो, ट्यूमर सप्रेसर्स. काय म्हणतो, ट्यूमर सप्रेसर्स. एकाला आपण काय म्हणणार, प्रोटो ऑन्कोजिन्स आणि एकाला काय म्हणणार, ट्यूमर सप्रेसर्स. आता याचे काय प्रोटो ऑन्कोजिन्स आहेत, प्रोटो ऑन्कोजिन्स
जी आणि एकीकडे काय म्हणलं ट्यूमर सप्रेसर सेल. प्रोटोऑन्कोजेन साठी काय ट्यूमर सप्रेसर सेल्स. आता या प्रोटोऑन्कोजेन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत पहा. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ इट इज responsible for formation of कशाच्या फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे पहा. ते काय सेल ग्रोथ फॅक्टर. काय सेल ग्रोथ फॅक्टर. एक आहे सेल मेटाबॉलिझम कंटेनिंग फॅक्टर आणि एक आहे सेल सिग्नलिंग फॅक्टर. काय म्हणलं आपण सेल ग्रोथ फॅक्टर साठी रिस्पॉन्सिबल आहे सेल ग्रोथ फॅक्टर. एक काय करणार आहे सेल मेटाबॉलिझम कंटेनिंग फॅक्टर. सेल मेटाबॉलिझम कंटेनिंग फॅक्टर. ठीक आहे आपण काय म्हणतो सेल सिग्नलिंग आहे सेल सिग्नलिंग फॅक्टर. ते सेलला सिग्नल प्रोव्हाइड करतात बरोबर. हे काय सेलची ग्रोथ करण्यामध्ये मदत करते आणि काय सेल मधलं मेटाबॉलिझम कंटेनिंग जे फॅक्टर्स आहे त्याला काय करणार आहे मेंटेन करणार. आता ट्यूमर सप्रेसर सेल काय करतात सेल सायकल चेक पॉइंट. सेल सायकल चेक पॉइंट कोणत्या ठिकाणी अनकंट्रोल डिव्हिजन झाला आहे ते सेल सायकलला चेक करण्याचं काम चेक पॉइंट्स आहेत ते कोण करणार आहे ट्यूमर सप्रेसर सेल्स. जसे एक्झाम्पल आपण म्हणतो जीवन चेक पॉइंट. काय म्हणणार जीवनच्या ठिकाणी जे चेक पॉइंट्स आहेत एक्झाम्पल जीवन चेक पॉइंट. आता सपोज या प्रोटोऑन्कोजीन काय म्हणलं प्रोटोऑन्कोजीन आणि ट्यूमर सप्रेसर सेल यांच्यामध्ये जर म्युटेशन झालं यांच्यामध्ये काय झालं म्युटेशन झालं तर काय होणार आहे कॅन्सर होणार. काय होईल यांच्यामध्ये जर म्युटेशन झालं तर काय होणार आहे कॅन्सर होणार. काय म्हणलं आपण सेल डिव्हिजन कंट्रोल कोण करणार तर प्रोटोऑन्कोजीन आणि काय ट्यूमर सप्रेसर सेल. प्रोटोऑन्कोजीन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर सेल ग्रोथ फॅक्टर आहे. त्यानंतर मेटाबॉलिझम कंटेनिंग फॅक्टरला काय करतात रिस्पॉन्सिबल आहे आणि लास्ट आपण काय म्हणलं सेल सिग्नलिंग. जर या प्रोटोऑन्कोजीन्स मध्ये आणि ट्यूमर सेल मध्ये जर म्युटेशन झालं त्या ठिकाणी काय होणार आहे कॅन्सर होणार. काय होणार आहे कॅन्सर. तर पाहूया आपण नॉर्मल सेलचं कशा प्रकारे कॅन्सर सेल त्या ठिकाणी तयार होते. ही एक नॉर्मल सेल आहे. काय आहे ही एक नॉर्मल सेल आहे. आपण या ठिकाणी म्हणूया काय नॉर्मल बरोबर नॉर्मल. आता सपोज त्याला इंड्यूस केलं कुणी इंड्यूस केलं त्याला इंड्यूस केलं बायोलॉजिकल कार्सिनोजन. बायोलॉजिकल कार्सिनोजन. बायोलॉजिकल कार्सिनोजन म्हणजे काय एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया पाहिजे. तसं कार्सिनोजन म्हणजे काय बायोलॉजिकल म्हणजे काय म्हणजे असं मटेरियल ज्यामुळे काय होतं नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन होऊ शकतं कशामध्ये कॅन्सरस सेलमध्ये त्या गोष्टी आपण काय म्हणतो कार्सिनोजन. ओके मग बायोलॉजिकल कार्सिनोजन इंड्यूस केलं आपला व्हायरस असेल सपोज किंवा आपण म्हणूया केमिकल कार्सिनोजन आहे. काय केमिकल कार्सिनोजन. केमिकल कार्सिनोजन एक्झाम्पल काय आपण टोबॅको असेल किंवा आपण काय म्हणणार फिजिकल कार्सिनोजन. हे काय फिजिकल कार्सिनोजन. एक्झाम्पल काय याचं एक्सरे असतील युव्ही रे असतील आणि काय म्हणतो आपण जरा गॅमा रे. यांच्यामुळे काय झालं नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन होणार कशामध्ये कॅन्सर असेल.
आपण काय म्हणतात नॉर्मल सेल कन्वर्ट इंटू अ कॅन्सरस सेल. आता ही नॉर्मल सेल जी आहे तिचं कन्वर्जन झालं कशामध्ये कॅन्सरस सेल. आपण काय म्हणतात नॉर्मल सेल कन्वर्ट इंटू कॅन्सरस सेल. नॉर्मल सेल झालं कॅन्सरस सेल. त्याला आपण काय म्हणतो ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन. ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन. ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन. तुमचं झालं काय कशा प्रकारे झालं काय ठिकाणी तुम्ही ठीक. आता यामध्ये काय आहे ह्या आतमध्ये जे काही प्रेझेन्स आहेत त्याला आपण काय म्हणूया न्यूरोप्लास्टिक सेल. तर या सेलचं अनकंट्रोल ग्रोथ झालेला आहे. काय झालेलं आहे अनकंट्रोल त्या ठिकाणी ग्रोथ झाली म्हणजे त्या ठिकाणी काय झाला ट्यूमर तयार झाला अनकंट्रोल ग्रोथ झाली. आता जे काय सर्क्युलर मी काढत आहे त्याला आपण काय म्हणतो न्यूरोप्लास्टिक सेल. काय म्हणणार न्यूरोप्लास्टिक सेल. अजून या ठिकाणी काय होईल बरोबर हे काय ब्लड वेसल्स. काय आहे ब्लड वेसल. म्हणजे अशा ब्लड वेसल या ठिकाणी आणि जी काही सेल आहे बरोबर या सेलला आपण काय म्हणतो न्यूरोप्लास्टिक. न्यूरोप्लास्टिक त्यामध्ये आपण त्या सेलला त्याच्या काही कॅन्सरस त्याच्यामध्ये काही सेल्स आहेत तर आपण काय म्हणतो न्यूरोप्लास्टिक सेल बरोबर. आता याच्या काही न्यूरोप्लास्टिक सेल्स आहेत बरोबर म्हणजे काय कॅप्सुलेटेड फॉर्म मध्ये आहे का नाही असं काय झाले कॅप्सूल झालं त्याला आपण काय म्हणणार कॅप्सूल. कॅप्सुलेटेड फॉर्म मध्ये कोणता ट्यूमर असतो बेंजाइन ट्यूमर. कोणता ट्यूमर आहे बेंजाइन ट्यूमर. ओके हा कसा आहे कॅप्सुलेटेड. कसा आहे कॅप्सुलेटेड त्याला आपण काय म्हणतो बेंजाइन ट्यूमर. बेंजाइन म्हणजे काय एका ठिकाणी ज्या ठिकाणी कॅन्सर झाला त्याच ठिकाणी काय होणार आहे कॅन्सर आला. आता हे काही न्यूरोप्लास्टिक सेल्स आहेत या न्यूरोप्लास्टिक सेल क्या रिलीज काय रिलीज करतील आपण म्हणतो अनोजेनेसिस. आता हे अनोजेनेसिस रिलीज झाल्यामुळे काय होणार आहे जे काही ब्लड वेसल्स आहेत ते वाढतील कोणत्या ठिकाणी त्या ट्यूमरच्या अराउंड. इन्क्रीज ब्लड वेसल अराउंड ट्यूमर्स. काय म्हणलं इन्क्रीजेस ब्लड वेसल अराउंड ट्यूमर सेल. आता या ट्यूमर सेल जवळ काय झालं ते ब्लड वेसल वाढलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे इन्क्रीज ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट ॲट कॅन्सर सेल. हे जी काही सेल आहे तिच्यामध्ये काय झालं तिच्याजवळ न्यूरोप्लास्टिक सेलने काय केलं ब्लड वेसल वाढवलाय. त्या ट्यूमरच्या जवळ ब्लड वेसल जर वाढल्या तर काय होणार आहे त्याच्यासाठी न्यूट्रिएंटचं ट्रान्सपोर्ट काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजे कॅन्सरस सेलला काय झालं न्यूट्रिएंट भेटलं आणि तो ट्यूमर काय होत झाला वाढला. ठीक आहे. आता सपोज हा ट्यूमर जर फुटला जोपर्यंत ट्यूमर आहे तोपर्यंत आपण काय म्हणणार बेंजाइन ट्यूमर किंवा आपण काय म्हणतो बेंजाइन कॅन्सर. म्हणजे ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी राहणार दुसऱ्या ठिकाणी होणार आहे का नाही. परंतु आता तो जो कॅप्सुलेटेड ट्यूमर आहे तो जर ब्रेक झाला
जो काही तो कॅप्सूल होता तो कॅप्सूल काय झाला, सपोज तो कॅप्सूल ब्रेकडाऊन झाला, फुटला गेला, आपण काय म्हणणार ब्रेकडाऊन ऑफ कॅप्सूल, ब्रेक डाऊन ऑफ कॅप्सूल. आता कॅप्सूल काय झालं, ब्रेकडाऊन झालं. आता कॅप्सूल ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होईल, ही आहे आपली ब्लड व्हेसल, काय आहे ब्लड व्हेसल. आणि हा ब्रेकडाऊन झालेला जे काही कॅप्सूल आहे हा ब्लड व्हेसलच्या मार्फत कुठे आला रे, सॉरी ब्लड व्हेसल मध्ये आला. आणि हा ब्लड व्हेसल काय होईल, मग जे काही सेल्स आहेत त्या काय होतील, ट्रान्समिट होतील. बरोबर, आपण याला काय म्हणूया की आहे ब्लड व्हेसल, आहे ब्लड व्हेसल. बरोबर, आणि हे जे काही सेल्स आहेत त्याला आपण या ठिकाणी काय होईल, म्हणजे नवीन ट्यूमर तयार, न्यू ट्यूमर अशा सेल्स इथे येतील. बरोबर, त्या सेल एका ठिकाणी येतील आणि त्या सेल ब्लड व्हेसलच्या मार्फत आल्यानंतर या ठिकाणी काय करतील, न्यू ट्यूमर बनतील, न्यू ट्यूमर. या ठिकाणी पण काय होईल, नवीन ट्यूमर तयार होईल. बरोबर, यालाच आपण काय म्हणतो, कॅन्सर म्हणतो. काय म्हणतो, कॅन्सर. आता या ठिकाणी काय झालं बघा, स्प्रेडिंग ऑफ सेल झाल्या. कोणत्या सेलचा स्प्रेड झालं, ट्यूमर सेल. त्याच्या काही निओप्लास्टिक सेल्स होत्या तर आपण ट्यूमर सेल म्हणतो, त्या काय झाले स्प्रेड झाल्या. पण स्प्रेडिंग ऑफ ट्यूमर सेल काय म्हणून आपण, स्प्रेडिंग ऑफ ट्यूमर सेल, स्प्रेडिंग ऑफ ट्यूमर सेल. त्या ट्यूमर सेलला जे काही स्प्रेड होतात त्याला एक कंडिशन आहे, त्याला एक नाव आहे, आपण म्हणतो मेटास्टॅसिस. काय म्हणतो आपण त्याला, मेटास्टॅसिस. आणि हा जो काही कॅन्सर आहे जो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड होत जातो त्या कॅन्सरला आपण काय म्हणतो, मॅलिग्नंट कॅन्सर. मॅलिग्नंट आहे. मग कॅन्सरचे किती टाईप आहेत, कॅन्सरचे किती टाईप आहेत, दोन. एकाला आपण म्हणतो पेनजाइन कॅन्सर किंवा पेनजाइन ट्यूमर, एकाला आपण काय म्हणणार मार्जियन कॅन्सर किंवा मार्जियन ट्यूमर. पेनजाइन ट्यूमर मध्ये काय होत आहे, ज्या ठिकाणी कॅन्सर झाला त्याच ठिकाणी सेल कॅप्सुलेटेडच्या फॉर्म मध्ये राहतात. आणि मार्जियन कॅन्सर मध्ये काय होत आहे, तो जे काही कॅप्सुलेटेड सेल आहे, जे काही ट्यूमर सेल आहे त्या काय होत आहे, एका ऑर्गन पासून दुसऱ्या ठिकाणी काय होत आहे, ट्रान्समिट होत आहे. आणि त्या ठिकाणी पण काय होत आहे, कॅन्सर होत. इथपर्यंत सर्वांना समजलं. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला कॉजेस ऑफ कॅन्सर. कॉजेस ऑफ कॅन्सर स्टडी करण्याच्या अगोदर तुम्हाला रिव्हिजन करून काय केलं की नॉर्मल सेल, तर बायोलॉजिकल कार्सिनोजन असतील, फिजिकल कार्सिनोजन असतील, केमिकल कार्सिनोजन असतील. त्याच्यामुळे काय झालं, त्या नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन झालं, ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन झालं. या ठिकाणी काय झाली, कॅप्सुलेट तयार झाला. आता जे काही सेल्स आहेत तर आपण म्हणू निओप्लास्टिक सेल्स. त्या निओप्लास्टिक सेल पुन्हा काय रिलीज करतील, ऑन्कोजेनेसिस. त्याच्यामुळे काय होणार आहे, ब्लड व्हेसल वाढणार आहे कुणाच्या आरावर, ट्यूमर सेलच्या आरावर. त्यामुळे काय होईल, या सेलला न्यूट्रिएंट मिळेल. काय भेटेल, न्यूट्रिएंट. मग आहे ट्यूमरच्या फॉर्म मध्ये आहे, कॅप्सूलच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, कॅप्सुलेटेड किंवा काय म्हणणार, पेनजाइन ट्यूमर. सपोज तो कॅप्सुलेटेड ट्यूमर फुटला, ब्रेकडाऊन झालं कॅप्सूलचं, तर काय होणार, ब्लड व्हेसलच्या मार्फत तो पास होईल. ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी नवीन ट्यूमर, ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी नवीन ट्यूमर, म्हणजे काय झाला, कॅन्सर झाला. मग ज्यावेळेस हा ट्यूमर सेल स्प्रेड झाला त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, मेटास्टॅसिस. आणि त्यापासून जो कॅन्सर तयार झाला आपण काय म्हणतो, मार्जियन कॅन्सर. म्हणजे मार्जियन कॅन्सर एका ठिकाणी राहतो का, अजिबात नाही. काय होतो, तो बॉडीमध्ये स्प्रेड होत राहतो. मग कोणता कॅन्सर ट्रीट आपण करू शकतो, तर कॅप्सुलेटेड कॅन्सर. ज्या ठिकाणी आपण ट्यूमर काढून घेतलं तर पॉसिबिलिटी आहे त्या व्यक्तीला कॅन्सर पासून मुक्ती भेटू शकते. ठीक आहे. कॉजेस ऑफ कॅन्सर. कॅन्सरमुळे
कुणापासून हा कॅन्सर होऊ शकतो किंवा काय रिझन आहे या कॅन्सर होण्यामागचं? पहिला कॉज, पहिला आपण म्हणतो फिजिकल कार्सिनो. काय आहे? फिजिकल कार्सिनो. कार्सिनो फिजिकल कार्सिनोजन मध्ये आपण काय पाहतो? आयोनायझिंग रेडिएशन. आयोनायझिंग रेडिएशन. आयोनायझिंग रेडिएशन कोणकोणते आहे? ते काय? एक्सरे, ते काय? गॅमा. बरोबर. सेकंड, नॉन आयोनायझिंग रेडिएशन. नॉन आयोनायझिंग रेडिएशन हे कोणते रेज आहेत? यूव्ही रेज. कोणते आहेत? यूव्ही. सेकंड काय होतं आपण? केमिकल कार्सिनोजन. कोणता आहे? केमिकल कार्सिनोजन. इकडे ध्यान द्या रे, आवाज करू नका, वाजवू नका. काय? केमिकल कार्सिनोजन. पण केमिकल कार्सिनोजन मध्ये आपण काय म्हणतो? टोबॅको, स्मोक. ठीक आहे. तर यामुळे कोणता मेजर कॅन्सर होऊ शकतो? यामुळे होऊ शकतो लंग. कोणता कॅन्सर? लंग कॅन्सर. लंग कॅन्सर. ठीक आहे. फिजिकल, केमिकल. थर्ड कोणता आहे? बायोलॉजिकल कार्सिनोजन. बायोलॉजिकल कार्सिनोजन. आता या बायोलॉजिकल कार्सिनोजन मध्ये काय आपण काय म्हणतो? ज्या व्हायरसमुळे कॅन्सर होतो त्या व्हायरसला आपण काय म्हणतो? ऑन्कोजेनिक व्हायरस. काय म्हणतो आपण? ऑन्कोजेनिक व्हायरस. आपण काय म्हणतात? कॅन्सर कॉझिंग व्हायरस. कॅन्सर कॉझिंग आपण काय म्हणतो? ऑन्कोजेनिक. ऑन्कोजेनिक व्हायरस. ऑन्कोजेनिक व्हायरस कोणकोणते? एक आहे एचपीव्ही आणि काय? एचपीव्ही. एचपीव्ही आणि एचपीव्ही काय? ऑन्कोजेनिक व्हायरस. ज्यांच्यामुळे काय होऊ शकतो? कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर कॉझिंग व्हायरस. कॉजेस ऑफ कॅन्सर काय आहे? पहिला कोणता आहे? फिजिकल कार्सिनोजन. दुसरा कोणता आहे? केमिकल कार्सिनोजन. आणि तिसरा कोणता आहे? बायोलॉजिकल कार्सिनोजन. ठीक आहे. आता पहा डायग्नोसिस. हा आजार झाला आहे हे कसं ओळखणार? जोपर्यंत आपण डायग्नोसिस करत नाही तोपर्यंत आपल्याला समजेल का? नाही समजेल. डायग्नोसिस मग काय करणार आहे? आपण एक करतो बायोप्सी. बायोप्सी and histopathological and histopathological study. बायोप्सी म्हणजे काय? ज्या ठिकाणी ट्यूमर झालेला आहे त्या सेल काढतात आणि पुन्हा देतात लॅबोरेटरीकडे नेऊन त्यांचं चेकअप केलं जातं. हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी म्हणजे काय? त्याच्या काही टिश्यू आहे, सेल्स आहेत, त्याला आपण काढतो आणि पुन्हा घेऊन जातो लॅबोरेटरीमध्ये नेऊन त्याचा आपण चेकअप करतो. म्हणजे ग्रुप ऑफ सेल काढणे, त्या लॅबोरेटरीमध्ये चेक करणे, त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो? बायोप्सी. एक कोणती आहे? सेकंड नंबर सीटी. आपण म्हणतो कॉम्प्युटेड टोमोग्राफी. कॉम्प्युटेड टोमोग्राफी. एक आहे बघा एमआरआय. एमआरआय तर आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज. ही कशाच्या मदतीने आपण काढणार? सगळ्यात सेफेस्ट टेक्निक कोणती आहे? एमआरआय. कोणती आहे? एमआरआय. नेक्स्ट कोणती टेक्निक आहे बघा? ज्या काही अँटीबॉडीज आहेत अगेन्स्ट कॅन्सर सेल. अँटीबॉडीज अगेन्स्ट कॅन्सर स्पेसिफिक अँटीजन त्या आपण काय करतो? डिटेक्शन साठी वापरतो. आपण काय म्हणणार? अँटीबॉडीज अगेन्स्ट कॅन्सर स्पेसिफिक antigens are used
फॉर डिटेक्शन ऑफ कॅन्सर. फॉर डिटेक्शन. ठीक आहे. आता आपण ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला काय झाला कॅन्सर झाला, त्याला काय करायचं ट्रीटमेंट. तंबाखू खाऊन त्याला कॅन्सर झाला, दारू पिऊन त्याला कॅन्सर. मग ट्रीटमेंट कोणते करणार आपण पहा. एक आपण काय करतो बघा, सर्जरी करतो. काय करतो, सर्जरी. म्हणजे काय करणार, जे काही ट्यूमर सेल आहे तर आपण ऑपरेशन करून काढून घेणार, त्याला आपण काय म्हणतो सर्जरी. हे काय म्हणतो आपण रेडिओथेरपी. कोणती आहे, रेडिओथेरपी. हे कोणती आहे, केमिओथेरपी. केमिओथेरपी यामध्ये विनक्रिस्टिन नावाचे केमिकल थेरपीला दिले जातात. आणि लास्ट कोणता आहे, तो आहे इम्युनोथेरपी. ट्रीटमेंट काय करणार आपण, सर्जरी, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी. ठीक आहे. हा आपला या ठिकाणी कॅन्सर कशा प्रकारे होतो आपण पाहिलं, कशामुळे होतो, ट्यूमर कसा ग्रो होतो ते पाहिलं. मेटास्टॅसिस म्हणजे काय, डायग्नोसिस कशा प्रकारे होते आणि ट्रीटमेंट कशा प्रकारे होते आपण इथपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.